तर आपण यापूर्वी ती संवर्धन म्हणजे काय बघितलं. आता त्यात असं जे नसतील त्यांना थोडंसं समजायला जड होणार आहे. असताना लगेच थोडीशी त्याची माहिती मी सांगतो. ऊती संवर्धन म्हणजे असं तंत्रज्ञान आहे की जे नियंत्रित वातावरणामध्ये प्रयोगशाळेमध्ये लहानशा परीक्षा नलिकेमध्ये वनस्पतीचा पानाचा, मुळाचा, कंदाचा तुकडा काढून माध्यमात ठेवतात आणि त्या माध्यमापासून ती पूर्ण वनस्पती वाढवली जाते. म्हणजे हळदीचा जो कंद आहे त्या कंदाचा तुकडा काढून त्या परीक्षेने ठेवायचा, त्यापासून ते पूर्ण हळदीचं रोप तयार होतं. हे तंत्रज्ञान ऊती संवर्धन. त्याची माहिती आपण आता बघितली, इतिहास त्याचा बघितला, व्याख्या अभ्यासली, त्याचे फायदे काय आहेत हे बघितलं, महत्व अभ्यासलं. आता आपण याच्यामध्ये माध्यम जो शब्द आहे त्याबद्दल माहिती आपण घेणार आहोत. म्हणजे तशी ही एवढ्या लहानशा परीक्षा नलिकेमध्ये असं माध्यम भरतात आणि ह्यात एक तुकडा असा टाकतात, त्या तुकड्यापासून पूर्ण रोप तयार होतं. ही किमयाच आहे, बरोबर आहे का? हे एवढा लहानसा तुकडा याच्यापासून एवढं रोप तयार व्हायला एक तर त्या तुकड्यामध्ये क्षमता असते निसर्गता. प्रत्येक पेशीमध्ये क्षमता असते की ती पेशी ज्या वनस्पतीची आहे त्या वनस्पतीचं पूर्ण रूपांतरण करण्याची क्षमता, ज्याला टोटिपोटेन्सी असं म्हणतात, असं मी सांगितलं तेव्हा. क्षमता त्या वनस्पतीत आहे, मात्र तोच तुकडा फक्त आपण मातीत ठेवला, वाळू ठेवला, ओलसर केलं तर येईल का? नाही. त्यामुळं माती आणि वाळू हिचं माध्यमच आहे, हिचं माध्यमच आहे. आपण बघितलंय माध्यमाच्या प्रकारात. मग ती माध्यम आहे ती मोकळ्या हवेतील शेतीसाठी, मोकळ्या हवेतील रोपवाटिकेसाठी आहे. ऊती संवर्धनासाठी जे माध्यम वापरतोय आपण, तर त्याचं नाव आहे MS माध्यम. MS माध्यम म्हणजे दोन शास्त्रज्ञांचे आद्याक्षर आहेत. म्हणजे मुराशिगे आणि स्कूक हे दोन शास्त्रज्ञ होऊन गेले, त्या दोघांनी एकत्र येऊन ते माध्यम तयार केलं. तुम्हाला सांगितलं होतं माध्यम हे आपण मेणबत्ती वितळल्यानंतर जसं तयार होतं का नाही, एक गरम असताना पसरणारा पदार्थ वाळल्यानंतर म्हणजे उभी मेणबत्ती अशी पसरून तयार होते, त्यासारखं हे परीक्षेत भरायचं माध्यम असते. त्यात नेमके घटक काय असतात मग की ज्यामुळे तेवढी लहान तुकड्याची रूपांतरण त्या वनस्पती होतात, ती माहिती आपण आता घेणार. त्या शीर्षकाचा अर्थ कळतोय का बघा. माध्यमातील घटक म्हणजे माध्यम, याचा अर्थ आपण त्या माध्यमाची व्याख्या काय बघितली याच्या आधी? कोण सांगेल माध्यमाची व्याख्या? इंग्लिशमध्ये मीडिया म्हणतात, ग्रोईंग मीडिया. तर माध्यम म्हणजे असं घटक मिश्रण किंवा नैसर्गिक पदार्थ ज्यामध्ये आपण बियाणं रुजू घातलं, फांदी लावली, पान लावलं, तर त्याची अभिवृद्धी होऊन, वाढ होऊन पूर्ण वनस्पती तयार होते. अशा घटकाला किंवा अशा मिश्रणाला माध्यम म्हणतात. त्याच्यामध्ये कोणते गुण पाहिजेत? तर निसर्ग करण्याची क्षमता पाहिजे, आधार द्यायला पाहिजे, पोषक घटक द्यायला पाहिजे, हवेशीरपणा द्यायला पाहिजे. आणि हे सगळे गुण या वाळूत पण असतात, मातीत असतात, म्हणून ते आपण वापरतो. लक्षात आलं? मग तीच माध्यम आहेत म्हणून ती परीक्षा करून त्यात आपण जर तुकडा टाकला आणि तो प्रयोगशाळेत ठेवला तर होऊ शकत नाही. का? तर ऊती संवर्धनाची माध्यम वेगळी आहे. त्याचं नाव मुराशिगे आणि स्कूक नावाचं माध्यम. तर त्यात कोणकोणते घटक असतात की ज्यामुळं ही किमया घडते, त्याची माहिती आपण आता बघणार आहोत. ठीक आहे. तर पहिला आहे ते असेंद्रिय पदार्थ. तर वनस्पतीच्या वाढीसाठी एकूण 16 मूलद्रव्यांची गरज असते. नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, बोरॉन, झिंक असे 16 घटक लागतात. आणि त्याच्याशिवाय कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन लागतो. C म्हणजे कार्बन, H म्हणजे हायड्रोजन आणि O म्हणजे ऑक्सिजन. हे 3 घटक या असेंद्रिय पदार्थामध्ये ठेवलेले असतात त्या माध्यमात. लक्षात येईल? म्हणजे आपण चहा बनवला की चहामध्ये कोणकोणते घटक असतात हे कसं आपण विश्लेषण करू शकतो. कोणी दूध असतं, चहापत्ती असते, पाणी असतं, वेलची असते. त्यासारखं हे आता विश्लेषण करून बघायचं आहे. तर वनस्पती वाढीसाठी असेंद्रिय पदार्थ पाहिजे. तर ते असेंद्रिय पदार्थ पाण्यातून किंवा हवेतून मिळतात. आता विशेषतः कार्बन आणि हायड्रोजन हे हवेतून मिळतात. ऑक्सिजन पण हवेतून मिळतो आणि हायड्रोजन, ऑक्सिजन पाण्यातून मिळतो. आपण जेव्हा बाहेरून पाणी घालतो पण झाडांना त्यावेळेस 3 घटक अशा पद्धतीने मिळतात.
आणि हवेतून कार्बन मिळतं. मग हे आपण माध्यम जेव्हा परीक्षा करतात पाणी आपण पुन्हा घालत नाही, त्यामुळे हे आपल्याला तयार करून द्यावं लागतं. त्या शास्त्राने तयार केलं असतं, ते एवढ्या खोलात जायची गरज नाही. मात्र माहिती असावं हे माध्यम कसं काम करतं. त्यामध्ये पहिला घटक असतो सेंद्रिय पदार्थ, त्यात कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन घातलेले असतं. दुसरं आहे तर जीवनसत्वे. वनस्पती वाढीसाठी जीवनसत्व विशेषतः व्हिटॅमिन बी लागतं. बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या खातात बरीच मंडळी आजारी पडल्यानंतर किंवा काही समस्यानंतर. तर तशा प्रकारचे बी कॉम्प्लेक्स त्यामध्ये थायमिन असतं, निकोटिक आम्ल असतं, ते त्यामध्ये घातलेलं असतं ते मिश्रणात. लक्षात येईल. त्यानंतर तिसरं संजीवके. तर त्यात पुस्तकात वाढ रोधक असा शब्द आहे, वाढ रोधके. वाढ रोधके हा संजीवकाचा एक प्रकार आहे. मात्र वाढ रोधके म्हणलं तर निम्म झालं. त्यामुळे संजीवक शब्द बरोबर आहे. तर त्यामुळे विशेषतः आता मी शॉर्ट मध्ये लिहिलंय इंडोल ऍसेटिक ऍसिड IAA म्हणजे, त्यानंतर इंडोल ब्युटेरिक ऍसिड IBA म्हणजे, त्यानंतर नॅफ्थॅलिन ऍसेटिक ऍसिड NAA आणि 2,4-D म्हणजे 2,4-डायक्लोरोफिनॉक्सी ऍसेटिक ऍसिड. अशी 4 आम्ल असतात विशिष्ट प्रकारची. ती काय करतात, पेशींच्या वाढीला चालना देतात. आपण आता एक बघतो बाह्यांगण की युरिया टाकलं की पीक झटझट वाढतो माहिती आहे, बरोबर आहे. तर तशा पद्धतीनं संजीवक हे विशिष्ट पद्धतीनं प्रयोगशाळेत तयार केलेले पदार्थ असतात पावडर स्वरूपामध्ये. ते आपण वापरले तर मुळांची वाढ जलदगतीने होणं, पेशींची वाढ जलदगतीने होणं, पेशी जाड होणं. आता विशेष द्राक्षामध्ये वापरतात जिब्रेलिक ऍसिड. लहान ज्वारीची आकाराची मणी असताना जिब्रेलिक फवारलं तर मोठ्या आकाराची द्राक्ष तयार होतात. म्हणजे ती त्या पद्धतीच्या पदार्थांची ती किमया आहे. आणि तुम्हाला मी मागच्या आपण चर्चा केली की उती संवर्धनाचा शोध लागायला प्रामुख्याने ही संजीवकाचा शोध लागला का नाही, तिथून खरी चालना मिळाली. लक्षात येईल. म्हणजे वनस्पतीच्या तुकड्याला लहान मूळ जर कुठलं इथं थोडंसं ते झटझट वाढण्यासाठी ती संजीव काम करतात. त्याला एक लहानसं पान फुटलं तर त्या पानाचं मोठं पान होणं, फांदी तयार होणं, फांदी तयार होणं, वाढी चालणं वाढणं, हे सगळं काम ती संजीव करतात. लक्षात येईल. मात्र ती सगळ्या ह्याच्या मिश्रणाबरोबर द्यावं लागतं तर ते चांगल्या पद्धतीने काम करतात. किंवा ते घटक मिसळून हे MS माध्यम तयार केलं. घटक मिसळून ऊसासाठी थोडंसं वेगळं, द्राक्षासाठी वेगळं, आंब्यासाठी वेगळं. त्यात कमी जास्तपणा केला की ते मग त्यासाठी सेट होतं. लक्षात येईल. तर असं हे संजीवकाचं मिश्रण करते सांगितलं. परत सांगतो नावं इंडोल ऍसिटिक ऍसिड, इंडोल ब्युटेरिक ऍसिड, नॅफ्थॅलिन ऍसिटिक ऍसिड आणि 2,4-D म्हणजे डायक्लोरोफिनॉक्सी ऍसिटिक ऍसिड असं त्याचं पूर्ण नाव आहे. आता तुम्ही एवढं पण लक्षात ठेवा, ऑक्झिन्स ही संजीव गटातील जी पदार्थ आहे तर ती वनस्पतीच्या वाढीसाठी म्हणजे मुळं मोठी होण्यासाठी, संख्या वाढण्यासाठी, पानं मोठी होण्यासाठी मदत करतात. थोडं कळेल. ठीक आहे. पुढे जाऊया. त्यानंतर चौथा काय की सेंद्रिय अन्न घटक. तर सेंद्रिय अन्न घटक म्हणून आपण याच्यामध्ये शहाळ वापरतो. शहाळ म्हणजे कोणाला माहितीये? शहाळे शब्द ऐकला याच्या आधी. तर नारळाचं जे पाणी असतं पिण्यासाठी वापरतात तर त्याला शहाळी म्हणतात. शहाळी किंवा शहाळ, कोकणा शब्द शहाळी म्हणतात. तर त्यामध्ये जे पाणी असतं का नाही, पूर्ण वाटलेल्या नारळात पण पाणी असतं. त्यापेक्षा कच्च्या स्वरूपात जे पाणी असतं किंवा शहाळ्याच्या व्हरायटी पण वेगळ्या असतात. फक्त खोबऱ्यासाठी ते नळ लावत नाही. पेशंटला पाणी भरपूर लागतं का नाही, तर तशा प्रकारे वेगळ्या व्हरायटी असतात. किंवा नेहमीच्या नारळाचे सुद्धा खोबरं तयार होण्याच्या पूर्वीची जी पाण्याची स्टेज आहे, भरपूर पाणी हिरवं असणारी स्टेज, ते पाणी काढायचं, त्याला 121 अंश तापमानाला गरम करायचं. सहसून 100 अंशला पाणी उकळतं. त्याच्यापेक्षा पुढं आणखी 21 अंश सेल्सिअस तापमान, एवढ्या तापमानात ते गरम करायचं, निर्जंतुक करायचं, थंड करायचं, मग ह्यात वापरायचं. मग त्याच्यातून आपल्याला काही घटक मिळतात जे वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असतात. त्याला म्हणतात सेंद्रिय घटक. सेंद्रिय का म्हणतात तर ते झाडापासून आपण घेतो म्हणून सेंद्रिय घटक. लक्षात येईल. तर हा झाला सेंद्रिय घटकाचा पदार्थ. त्याच्याबरोबर त्यामध्ये किनो आर्क पण घातलं असतं. किनो आर्क, किनो म्हणजे विशेष प्रकारचं इस्ट आहे. आता इस्ट कल्चर मला सांगता येईल की आपण कसं आता दही करत असताना विरजन लावतो का नाही, काही त्यात जीवन आपण सोडवतो, तशा पद्धतीने इस्ट म्हणून सूक्ष्म जीव आहेत ते सुद्धा पिकाच्या वाढीसाठी मदत करतात. त्याचं अर्क आणि शहाळ्याचं पाणी एकत्र घालतात. ते सेंद्रिय अन्न घटकामध्ये एकत्र व्यक्त करतात. त्यानंतर कर्ब पदार्थ लागतात पिकाच्या वाढीसाठी. कर्ब विशेषतः सुक्रोज फॉर्म मध्ये ते देतात. म्हणजे आपण आता जी साखर खातो ती ग्लुकोज, फ्रुक्टोज या फॉर्म मध्ये असते. तसंच सुक्रोज हे साखरेचे एक रूप आहे. तर ते बाजारामध्ये जी साखर कणीदार अशी मिळते सुक्रोजच्या फॉर्म मध्ये, ती सर्वसाधारणपणे 10 लिटरच्या द्रावणासाठी 30 ग्रॅम टाकून सुक्रोजच्या माध्यमातून शर्करा
देऊन कर्पदार्थ मिळतात. जसं एखाद्या व्यक्तीला चक्कर आली किंवा अशक्तपणा तर साखर आपण देतो कोणी, तर साखरेच्या माध्यमातून कर्पदार्थ आणि ऊर्जा मिळत असते. हे त्याचं उदाहरण मला सांगतंय. त्यानंतर जेलिंग एजंट. तर जेलिंग एजंट म्हणजे हे सगळे जे काही 1 ते 5 घटक आहेत ना, 1 ते 5 तर हे एकत्र राहायला पाहिजे जेलच्या स्वरूपामध्ये. म्हणजे केसांवर जेल लावतात, काही म्हणजे चेहऱ्याला लावतात. तर तो जो पदार्थ आहे किंवा दुसरं उदाहरण सांगता येईल की जेल म्हणजे कळलं पाहिजे अवतरणे काय म्हणजे अडचण आहे. त्यानंतर कोरफड असते. कोरफडच्या आतमधला जो गर असतो कोणी तो जेल फॉर्म मध्ये असं म्हणतात. तशा पद्धतीचा एक घटक त्यात मिसळतात की ज्यामुळे ही इथून 1 पासून 5 पर्यंत एकत्र राहतात ते आणि ते बरोबर पिकाला मिळतात. त्यासाठी तो जेलिंग एजंट घालतो. कुठे ते बांधून त्याला ठेवायला पाहिजे नाही. जसं एखादी माळ केलेली आहे, त्या दोरी नसेल तर ती फुलं राहणार नाही त्यामध्ये किंवा जे मणी येथे राहणार नाही. तशा पद्धतीनं हे दोरीसारखं हे काम करतात म्हणतात जेलिंग एजंट. त्यानंतर माध्यम सामू. तर माध्यमाचा सामू आहे तर तो 5.8 एवढा सामू ठेवावा लागतो. कारण की ह्याच्यापेक्षा कमी झाला थोडासा 5.7 चालतो का 5.9 चालतो, तो 6, 6.5, 7 जर झाला तर याच्यामध्ये पेशींची वाढ व्यवस्थित होत नाही. आता माध्यमाचा सामू कशासाठी आवश्यक आहे, तर आपण जे काही जमिनी बघतो शारपड जमीन झाली त्यात पिकं उगवत नाही. शारपड जमीन उगवतात पण त्याच्यामध्ये हा घटक खूप वाढलेला असतो. त्याच्यामध्ये ते क्षार काही ठिकाणी 8.5, 9, 9.5, 10 पर्यंत गेलेले असतात. त्यामुळे तशा जमिनीमध्ये मोकळ्या हवेत वाढत नाही. हे तर नुसतं पान वाढवायचं आहे. अखंड वनस्पती वाढू शकत नाही तर पान कसं, पानापासून कशी उत्पत्ती होईल. त्यामुळं माध्यमाचा सामू हा इतका यासाठी ठेवतात विशिष्ट रसायन घालून की त्याच्यामध्ये वनस्पतीच्या पेशींची उत्पत्ती जलद गतीने होईल. त्याची गरज आहे. जसं आपण जास्त खारट पाणी पिऊ शकतो का आपण, किंवा उलट उदाहरण सांगतो एखाद्याला काही कारणामुळे विषबाधा झाली तर त्याला भरपूर मीठ घालून पाणी प्यायला देतात. कशासाठी, उलटी होण्यासाठी. उलटीच्या माध्यमातून विष निघून जातं. म्हणजे आपण उदाहरण समजून घेण्यासाठी घेऊयात. तर एवढा जर सामू ठेवला व्यवस्थितपणे तर त्या ठिकाणी पेशींची वाढ चांगली, ती पेशींची गरज आहे. तर एवढाच हा सामू ठेवायचा. आणि शेवटचा चिरेटिंग एजंट तर EDTA असं त्याचं पूर्ण नाव आहे, Na2EDTA. तर आता EDTA फॉर्म मध्ये काय खतं पण मिळतात. आता EDTA इंग्लिश नाव मराठी वेगळं करता येईल, त्याचं नाव मी मोठं सांगतो काय. Na2 म्हणजे सोडियम, पहिला तो E म्हणजे इथिलीन, D म्हणजे डायअमाइन, T म्हणजे टेट्रा आणि A म्हणजे ऍसेटिक ऍसिड. असं पूर्ण नाव आहे त्याचं EDTA, इथिलीन डायअमाइन टेट्रा ऍसेटिक ऍसिड. ते एक विशिष्ट प्रकारचं रसायन आहे. हे वापरलं तर ह्यातले जे काही घटक आहेत ते चांगल्या पद्धतीने काम करतात. आजकाल युरिया किंवा पोटॅश हे इरिडी फॉर्म मध्ये पण मिळतात. जे आपण आता विशेषतः पाण्यातून फवारून द्यायची जी खतं आहेत किंवा ड्रिपून द्यायची जी खतं आहेत तर ती अशा फॉर्म मध्ये मिळतात. 0.34 ग्रेड मिळते तर ती अशी EDT फॉर्म मध्ये मिळते. त्याच्यामध्ये हे अशा पद्धतीने चिरेटिंग म्हणजे काय, असं युरियाचं पण असं त्याला बाहेरनं असं लेप दिलेलं असतं किंवा असं बाहेरनं त्याला मुलामत दिलं असतं, त्याला म्हणतात चिरेटिंग एजंट. हे एजंट दिल्यामुळं हे सगळे जे घटक चांगल्या पद्धतीने काम करतात एवढं सांगतोय. ठीक आहे. कशा पद्धतीने एकूण 1 ते 8 घटक असतात ह्या माध्यमामध्ये. हे घटक अशा पद्धतीने असल्यामुळेच पिकाची वाढ चांगली होते किंवा लहान तुकड्यापासून पूर्ण वनस्पती तयार होते, निपजते, जन्म घेते आणि पुढच्या आपल्या लागवडीसाठी ती उपलब्ध होते. काय शंका याच्यामध्ये? ठीक आहे. आता पुढे आपण जरा टप्पे फक्त बघूयात, 5 टप्पे. हे थोडं समजायला थोडं जड आहे त्यामुळे ते सोपं आहे. आणि याच्यानंतर जे पुढे येणार आहे केळी बाबतीत किंवा जनरल पिकाबाबतीत ते आणखी सोपं आहे. पण आता ह्याच्यासाठी एक होतं की एखादी व्हिजिट व्हायला पाहिजे एखाद्या टिश्यू लॅबला, म्हणजे आणखी चांगल्या पद्धतीने कळेल. किंवा ट्रेनिंगची प्रोसेस असते, 1 महिन्यात ट्रेनिंग असते. त्यामध्ये जर कोण उन्हाळ्यात ट्रेनिंग केला तर ह्या वर्षी उन्हाळा कसा ट्रेनिंग कसं मध्ये यावरती अवलंबून आहे. तुम्हाला ते परत परफेक्शन होऊ शकतं. मात्र ही थोडी प्रयोगशाळेत काम करण्याची गरज आहे याला जास्त चांगल्या पद्धतीने समजून घ्यायसाठी किंवा त्यातलं कौशल्य प्राप्त करण्यासाठी. आता पुढचा मुद्दा म्हणतोय मी शेती संवर्धन टप्पे. ह्याचा टप्पा क्रमांक 1, टप्पा क्रमांक 2, 3, 4, 5. रोग कसा तयार होतो टप्प्याटप्प्याने ते आता आपण बघणार. तर पहिल्यांदा काय सांगितलं, पेशी निवड, व निर्जंतुकीकरण. त्याच्यामध्ये सिलेक्शन आणि स्टरिलायझेशन म्हणतात त्याला, स्टरिलायझेशन.
आता सिलेक्शन म्हणजे काय, आता केळीवरती सांगितलं होतं की केळाचं असं फुल आहे आणि वरती थोडासा डोंगर येतो त्याला, तर हा तुकडा आपण निवडू शकतो. किंवा त्या जमिनीमध्ये कंद असतो असा, बरोबर आहे का, तर कंदाचा तुकडा आपण निवडू शकतो. एवढा समजा आल्याचं तुम्हाला टिश्यू पेपर करायचं आहे आल्याचं, तर हा तुकडा आपण निवडू शकतो. बटाटा आहे, बटाटा तुकडा आपण निवडू शकतो. अर्थात कुठल्याही पेशीपासून होऊ शकतं, पण शास्त्रज्ञांनी थोडंसं कंदापासून लवकर होते सिद्ध केलंय. गुलाबाच्या आतमध्ये जे तुकडे असतात तर ते जर घेतलं तर लवकर होते असं सिद्ध केले, म्हणून हे आपण हे ट्रायल करायची गरज नाही. तर तशा पद्धतीने पेशी निवडायच्या आणि निर्जंतुक करून घ्यायचे. निर्जंतुक करण्यासाठी काही रसायनं वापरतात आणि काही विशिष्ट पद्धतीच्या अशा आयोडीनच्या फ्लेम असतात, म्हणजे ज्योत असते प्रयोगशाळेमध्ये, लॅमिनर फ्लोवरती ते करतात आणि ते निर्जंतुक करून घेतात. निर्जंतुक का करून घ्यायचं, तर जेव्हा शेतामध्ये हे वाढतात तेव्हा ते भरपूर जीवाणू असतील, विषाणू असतील, बुरशी असतील, आणखी काही कचरा असेल, तर ते जर नाही केलं तर नंतर त्याच्यामध्ये खूप त्याच्यामध्ये हे जे माध्यम आहे, जसं पीक वाढायला चांगला आहे तसं रोग वाढायला पण खूप चांगला, त्यामुळे रोग त्यात खूप येतात पुढे आणि ते नंतर डोकेदुखी आपण करून घेऊ शकत नाही. त्यासाठी सुरुवातीपासून काळजी घ्यायची, व्यवस्थित निवड करायची आणि ते निवडलेलं मटेरियल जे आपण त्या परीक्षेत ठेवणार आहे तर आकृती मोठी करून दाखवणार. मोठी मोठी पेशंट नसते, म्हणून तुम्हाला आकृती मोठी करून दाखवणार. हा जो तुकडा आपल्याला ठेवायचा आहे की हा निर्जंतुक करून घ्यायचा. हा निर्जंतुक नसेल तर इथं पान वाढेल, त्यावर बुरशी पण मोठी वाढेल. म्हणजे बुरशीला वाचवायचं का काय करायचं, इथं आपण बुरशीला वाचू शकत पण नाही, सोपं नाही. तुम्ही असं 22 मारायचं मरेल की शक्य नाही. म्हणजे बाहेर बुरशीनाशक वापरतोय पण इथं वापरू शकत नाही. त्यामुळे सुरुवातीला बुरशी त्यात येणार नाही ही काळजी घ्यायसाठी निर्जंतुक करण्याचं काम करायचं. निर्जंतुक करण्यासाठी 2-3 पद्धती आहेत. हे जे तुकडे आहेत ते रसायनामध्ये पेटेड डिशमध्ये घालून रसायनामध्ये ते बुडवून ठेवायचे अल्कोहोल सारखे निर्जंतुक. त्याच्याशिवाय असे त्यामध्ये फ्लेम असते, ज्योत असते, हे ह्यावरती ठेवायचं आणि बरोबर निर्जंतुक होतो. स्किलचं काम कौशल्याने करायचं, टप्प्याटप्प्याने घेतात ते. फक्त आपल्याला आता एवढं कळावं की पेशीची निवड कशी करायची आणि निर्जंतुक कसं करायचं, निर्जंतुकीकरण का करायचं एवढं कळतं आपल्याला हरकत नाही. त्यानंतर दुसरा आहे तो पेशीचं रोपण. रोपण म्हणजे प्लांटिंग, सेल प्लांटिंग. स्किन प्लांटिंग करतात किंवा काही लोक केसाचं रोपण करतात. टक्कलपटचं केसाचं रोपण नवीन टेक्निक आला माहिती आहे ना, माहितीये, तर तो शब्द घ्यायला लागणार नाही. तर प्लांटिंग म्हणजे आता ही पेशी अशी काढायची, तिथून पेशी काढून घ्यायची आणि ती ह्या ठिकाणी लावायची, त्याला म्हणतात प्लांटिंग. शब्द कुठं पण असू दे पण आपण तर कळलं पाहिजे. व्यवहारातला कुठलाही असू दे तो आपल्या इकडे जोडायचा. म्हणून तुम्हाला परवा सांगतो की माहीत असलेल्या गोष्टी पडून माहीत नसलेल्या गोष्टीकडे जायचं, तिकडे आपण जायचं. आजकाल सोशल मीडिया शब्द आपण वापरतो सहज का नाही, तो मीडियाचा शब्द आणि ह्या प्रोफेशनल मीडियाचा शब्द दोन्ही जरा सारखाच. त्यामध्ये बघा सोशल मीडिया माहिती आहे का, माहित नाही, माहिती आहे की नाही. मोबाईल सोशल मीडियाचं माध्यम आहे, व्हॉट्सअप सोशल मीडियाचं माध्यम आहे आणि इतर शब्द त्याला प्रोपॅगेशन मीडिया शॉर्ट देतो पडून. आपण प्रोपॅगेशन मीडियाची माहिती करतोय टिश्यू कल्चरसाठी. तर इथला सोशल मीडिया काय करतोय की मला एखादी गोष्ट माहिती आहे, मी आमच्या मित्राला देतोय की हे असं झालं, त्याला सोशल मीडिया म्हणतो आपण. तसं इथं अभिवृद्धीसाठी जे वापरतात त्याला प्रोपॅगेशन मीडिया म्हणतात. दोन्हीकडे मीडिया शब्द सारखाच आहे. इथे मीडियाचा अर्थ माहिती प्रसार करण्यासाठी आहे, इथे मीडियाचा अर्थ रोप तयार करण्यासाठी आहे. लक्षात आहे, संख्यात्मक वाढ करणं. मला माहिती नाही जगाला मी सांगणार, तिथं एकाला 2, 4, 8 असं वाढतं, तसं एका रोपापासून 10 रोप होतं. तू मीडिया अर्थ घ्यायचा. तर अशा पद्धतीने प्लांटिंग शब्द घ्यायचा आहे, इथून काढायचं तिथं लावायचं. लावण्याच्या प्रोसेसला प्लांटिंग असतं. रोपण मराठीमध्ये काय वेळेस त्यापेक्षा अवघड वाटतं, तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही सांगेल. तर माध्यमामध्ये ते लावलं ही दुसरी स्टेप आहे. त्यानंतर तिसरी आहे ती पेशी गुणन. गुणाकार शब्द माहिती आहे सर्वांना, गुणाकार शब्द माहिती आहे. तशा पद्धतीने पेशींची वाढ करायची. तर त्यासाठी काय करतात की हे जी काही तयार असणारी परीक्षेतील ही एकूण रचना आहे, तर ही प्रयोगशाळेत ठेवतात की ज्या प्रयोगशाळेमध्ये प्रकाश ट्यूबलाईटच्या माध्यमातून योग्य ते ठेवलं असतं. त्यानंतर तापमान हे 23°C मेंटेन केलं असतं. आर्द्रता 70% ठेवली असते. अशा बंदिस्त प्रयोगशाळेत ते ठेवायचं. त्यामुळे मग पेशींची वाढ चांगल्या पद्धतीने होते. लक्षात येईल, गुणन म्हणजे वाढ करणे, पेशींची संख्यात्मक वाढ करायची.
त्यानंतर शाकिकापासून रोप तयार करणं पुढचं. शाकिकापासून रोप निर्मिती म्हणजे काय होतं, पहिल्यांदा असं आपण लावलं की पहिल्यांदा अशी पानं यायला पानं. मग इथे एकाच वेळेस एवढ्या तुकड्यामध्ये कधी 50-60 प्लॅन्ट तयार होते एवढ्यामध्ये. मग ते पुन्हा तुकडे करायचे, स्वतः करायचं, पुढच्या परीक्षेनंतर ठेवायचं. आणि त्या ठिकाणी मग 5वा टप्पा या ठिकाणी दिलाय. या टप्प्यामध्ये ज्ञानिक विभागणी करून सांगतो की मूळ संस्था तयार करणं. म्हणजे पहिल्यांदा पानं तयार करून घेतात, नंतर पुढच्या माध्यमात टाकून त्याला मुळं तयार करून घ्यायची, नंतर पुढाशी मुळं तयार करायची. पुन्हा काही गोष्टी सुट्ट्या करायला, कारण हे जरी आता तुकडा म्हणा तर हजाराने पेशी असतील, प्रत्येक पेशीमधून रोप तयार होत असते. त्यामुळे 1000 रुपये त्यात तयार होत. त्यासाठी टप्प्याटप्प्याने सुट्ट करून पुढच्या पानावर त्याची आकृती दिली, पुढे आकृती आपण बघणार आहोत. ही मुळं तयार करून घ्यायची आणि शेवटची प्रोसेस आहे की रोपांचं कठीणीकरण करायचं. रोप कठीणीकरण, सक्षमीकरण, दोन्ही शब्द कठीणीकरण तर सक्षमीकरण. म्हणजे एखाद्या आर्मीमध्ये नवीन जॉईन झालेल्या व्यक्तीला कसं ट्रेनिंग देतात, तर तशा पद्धतीने ट्रेनिंगची प्रोसेस आहे. ह्यासाठी काय करतात, आता हे रोप प्रोसेस तयार झालं तुम्हाला दाखव. असं हे पूर्ण तयार झालं बरोबर आहे. ते काढायचं आणि पिशवीमध्ये ही प्लास्टिक पिशवी आहे त्याच्यामध्ये प्लांटिंग करायचं, रोप लावायचं. ह्यात काय असेल, माती असेल किंवा कोकोपीट असेल, माती वाळू असेल, मिश्रण तयार करून व्यवस्थित वाटण्याचं. तिथपर्यंत मुळं आता त्या ह्या मीडियामधून जे मिळाले त्यातून ती तयार झाल्या जातात. तिथून पुढे तो मीडिया काय आपण वापरू शकत नाही, महागडा आहे. म्हणजे एक पिशवी भरायला कदाचित 50 पैसे खर्च येईल, पण एवढाच मीडियाचा भरायचा म्हटला याचा तर कदाचित 500 रुपये खर्च येईल. त्यामुळे इथून पुढे ते वापरू शकत नाही आपण. नंतर ते मातीत नेऊन लावणार आहे ना, बरोबर आहे का. हे रुपये काय मीडिया ठेवणार आहे, मातीत नेऊन लावणार आहे आपण. आणि त्यामुळे त्या टप्प्याटप्प्याने सवय करायसाठी पहिल्यांदा आपण असं काढून घ्यायचं आणि असं भिजून भरल्या पिशवीत लावायचं. ही पिशवी नेऊन शेडनेट मध्ये ठेवायची. शेडनेट म्हणजे सावलीगृह, 50% म्हणून 50% सावली असं मिश्रण असतं, दिवे नेट असतात बघा, त्यात ठेवायचं. 2 दिवस आतमध्ये ठेवायचं, पुन्हा थोडं बाहेर ठेवायचं, पुन्हा आतमध्ये ठेवायचं. गरजेप्रमाणे पाणी, ऊन व्यवस्था करायची आणि त्या रोपाला कठीण करायचं. थोडक्यात लहान जन्मलेल्या बाळाला कसं 6-7 महिने 8 महिन्यापर्यंत करतात, तर त्यासारखी प्रोसेस 3 महिन्यापर्यंत आहे. आणि त्यानंतर रोप विक्रीसाठी द्यायचे. एवढे टप्पे आहेत. काय शंका याच्यामध्ये? ठीक आहे.